एन.टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थाटात समारोप. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या एन.टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा समारोप काल दादोजी कोंडे स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाला. अंतिम सामन्यात श्रीमा बालनिकेतन संघानं के.सी. गांधी हायस्कूल संघावर तब्बल 178 धावांनी विजय मिळवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीमा बालनिकेतन संघानं 45 षटकात 252 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल के.सी. गांधी हायस्कूल संघ 23.3 षटकात 74 धावातच गारद झाला. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार श्रीमा बालनिकेतनच्या आदित्य कौलही याला देण्यात आला. त्याने संपूर्ण मालिकेत 17 गडी बाद केले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सेंट जोसेफ हायस्कूल डोंबिवलीच्या स्मिथ पोमेंडकर याचा गौरव झाला, तर मालिकावीर पुरस्कार श्रीमा बालनिकेतनच्या सार्थ पाटील याला देण्यात आला. समारोप सोहळ्यास आमदार संजय केळकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी, सदानंद केळकर, अतुल सुर्वे, उद्योजक विद्याधर वैशंपायन आणि आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. वसंत डायखरे यांच्यामुळेच आपल्याला स्पोर्टिंग क्लबच्या वतीनं पहिल्यांदा बाहेरगावी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाल्याचं यावेळी सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितलं. तर त्यांच्या पाठबळामुळेच आपलं क्रिकेटमधील करिअर घडलं. एन.टी. केळकर स्पर्धेला यंदा 49 वर्ष पूर्ण झाल्याचं सांगत ही स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम आंतरशालेय स्पर्धांपैकी एक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. येथून अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडल्याचा उल्लेख करत उत्कृष्ट मैदान, प्रशिक्षक आणि पंच ही या स्पर्धेची बलस्थानं असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढील वर्षी स्पर्धेच्या सुवर्ण वर्षात पुन्हा उपस्थित राहण्याचं त्यांनी आश्वासनही दिलं. आमदार संजय केळकर यांनी आपल्या भाषणात कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आणि आज ती 49व्या वर्षात पोहोचल्याचं सांगितलं. ही देशातील पहिली अशी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा असून येथे कोणतीही नोंदणी फी किंवा पंच फी घेतली जात नाही. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना संधी देणं हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून आतापर्यंत जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 650हून अधिक खेळाडू या स्पर्धेतून घडल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या मुंबई क्रिकेटमध्ये ठाण्यातील खेळाडू मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याचा अभिमान व्यक्त करत ठाणे हे गुणवंत खेळाडूंचा खजिना असल्याचंही त्यांनी नमूद केलं. विजेते आणि उपविजेते संघाचं अभिनंदन करत पुढील वर्षी सुवर्ण वर्षानिमित्त स्पर्धेचा इतिहास उलगडून दाखवण्यासह अनेक माजी आणि विद्यमान खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या समारोपानं एन.टी. केळकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेनं ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट संस्कृती अधिक बळकट केल्याचं सूत्रसंचालक बाळाराम खोपकर यांनी सांगितलं. आणि ते जे प्रोत्साहन आहे आणि ते देण्याचं काम जे आहे ती या टुर्नामेंटच्या माध्यमातून आम्ही मंडळी करतो. आणि निश्चितपणे आज देखील श्रीमा बालनिकेतन आणि के.सी. गांधी कल्याण हे दोन्ही विनर्स आणि रनर्स ठरलेले आहेत आणि याच्या माध्यमातून खेळाडू पुढे येत आहेत. ठाण्याचा क्रिकेट पुढे येतो आहे आणि ठाण्याचा खेळाडू देखील पुढे येतोय याचं निश्चितपणे आपल्या सगळ्यांना समाधान आहे. सर, पुढच्या वर्षी 50वं वर्ष आहे, काय नवीन काय हे निश्चितपणे 50 वर्ष म्हणजे हे एक विलक्षण अशी गोष्ट आहे. मी ज्या वेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला ही टुर्नामेंट सुरू झाली. या ठाण्यातल्याच आमच्या त्या काळातल्या ज्येष्ठ क्रिकेटर्सनी आणि आमच्या फॅमिलीच्या लोकांनी ही टुर्नामेंट जी आहे ती सुरू केली आणि त्याचं एवढं भव्य दिव्य स्वरूप जे आहे आणि त्यामुळे पुढच्या वर्षी अतिशय नियोजनपणे सगळा इतिहास या टुर्नामेंटचा देखील लोकांच्या समोर आणणं आवश्यक आहे. जे खेळाडू या ठिकाणी पुढे आले त्यांचा देखील इतिहास हा लोकांच्या समोर आम्ही आणणार आहोत. आणि ज्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं म्हणजे आज आता सुलक्षण कुलकर्णी हे गेल्या 50 वर्षामध्ये जवळजवळ 20 वर्ष पंच म्हणून येत होते, पाहुणे म्हणून येत होते, प्रमुख पाहुणे येत होते. तर असे अनेक लोक आहेत की त्यांचा देखील सन्मान करणं हे देखील आमचं उद्दिष्ट आहे. आणि भव्य दिव्य स्वरूपाची अशा प्रकारची ही टुर्नामेंट आम्ही 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना निश्चितपणे करणार आहोत. येस.